पुढच्या बातमीकडे कोल्हापूरमध्ये भरवस्तीत बिबट्या शिरल्याची माहिती आता समोर येते। हॉटेल वुडलँड्समध्ये बिबट्या घुसल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। कोल्हापूर इथल्या उच्च वस्तीमध्ये असलेल्या हॉटेल वुडलँड्समध्ये बिबट्या घुसल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे। मुख्य रस्त्याला लागून असलेल्या एका बंगल्यातून बिबट्यानं हॉटेलच्या गार्डनमध्ये उडी घेतली। त्या ठिकाणी काम करत असलेल्या माळीवर या बिबट्यानं हल्ला केला। यामध्ये ही व्यक्ती जखमी झालेली आहे। त्यानंतर हॉटेलमध्ये प्लेट स्वच्छ करत असलेल्या निखिल कांबळे या युवकावर देखील या बिबट्यानं हल्ला केला आहे। वुडलँड हॉटेलमधून बिबट्यानं BSNL कार्यालयामध्ये उडी घेतली आहे आणि त्यानंतर तो पुन्हा महावितरण कार्यालयातील एका चेंबरमध्ये लपून बसल्याची माहिती मिळते आहे। दरम्यान त्याला पकडताना वनरक्षक देखील जखमी झालेला आहे। तर कोल्हापुराच्या भरवस्तीमध्ये एक बिबट्या शिरलेला आहे आणि घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, भरवस्तीमध्ये बिबट्या शिरलेला आहे आणि काही जणांवर त्यानं हल्ला देखील केलाय। यामध्ये काही जण जखमी देखील झाले। नक्कीच बरोबर आहे। खरं तर भरवस्तीत हा बिबट्या शिरल्यामुळे खरं तर जिल्हाभरामध्ये खळबळ उडालेली आहे। मी सध्या घटनास्थळी आहे आणि सगळी आपण दृश्य देखील पाहिली की जी घटनास्थळावर बचाव पथकं जी आहेत ती दाखल झालेली आहेत। पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो दाखल झालेला आहे। वन विभागाकडून सुद्धा कर्मचारी जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत। एक रेस्क्यूची व्हॅन देखील जी आहे ती सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली आहे। खरं तर बिबट्याचा शोध जो आहे तो घेतला जातोय। सकाळी हा जो जवळपास वुडलँड हॉटेलमध्ये हा बिबट्या जो आहे तो शिरला आणि एका हॉटेलमधल्याच एका कर्मचाऱ्यावर यानं हल्ला केल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती मिळते आणि त्याच्यानंतर हा बिबट्या जो आहे तो शेजारीच असलेल्या महावितरण विभागाच्या कार्यालय शेजारी हा घुसला असल्याची माहिती जी आहे ती मिळते आणि त्याला शोधण्याचं कार्य जे आहे ते सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर मेरीवेदर ग्राउंड या ठिकाणी सुद्धा कालपासून हा बिबट्या दिसत असल्याची माहिती जी आहे ती सोशल मीडियावर व्हायरल होत होती। आज सकाळी काही जणांनी हा बिबट्या पाहिला असल्याचं सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत होतं। त्यानंतर आता हा बिबट्या जो आहे तो अखेर या ठिकाणी दिसल्याचं सुद्धा माहिती जी आहे ती पाहायला मिळते। मी सध्या याच घटनास्थळी आहे। ही सगळी घटनास्थळाची दृश्य जी आहेत ती आपण पाहतोय। खरं तर बचाव पथकं जी आहेत ती आता दाखल झालेली आहेत आणि महावितरण विभाग कार्यालयाच्या शेजारी या बिबट्याचा शोध जो आहे तो घेतला जातोय। ही व्हॅन जी आहे ती व्हॅन सुद्धा आपण पाहतोय जी या ठिकाणी ज्यावेळेस बिबट्याचं रेस्क्यू करण्यात येईल त्यावेळेस त्याला या व्हॅन मधून नेण्यात येईल। वन विभाग कोल्हापूर विभागाचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी तैनात असल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी पोलीस अधिकारी असतील ते सुद्धा दाखल झालेले आहेत। प्रशासनाकडून खबरदारी जी आहे ती घेण्यात येते कारण घटनास्थळी ज्यावेळेस ही घटना ज्यावेळेस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पसरली त्यावेळेस शहरातील तरुण वर्ग असेल कोल्हापूरकर असेल ते या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। बघ्यांची गर्दी जी आहे ती जमलेली आहे। त्यामुळं हा सगळा फौजफाटा जो आहे तो आपण पाहतोय। महावितरण विभाग कार्यालयामध्येच एका काही ठिकाणी या सगळ्या बिबट्याचा शोध जो आहे तो घेत असल्याचं पाहायला मिळतं। हे सगळे पोलीस जे आहेत ते कर्मचारी जे आहेत ते सुद्धा आपण पाहतोय की अगदी नागरिकांना सुद्धा आवाहन करण्यात येते की कोणत्याही या परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तीनं फिरू नये कारण कोणत्याही क्षणी हा जर बिबट्या जर बाहेर पडला तर तो हल्ला करू शकतो। या सगळ्या बिबट्याच्या या सगळ्या हालचालीनंतर सध्या या संपूर्ण परिसरामध्ये मोठा पोलीस फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात असल्याचं पाहायला मिळते। खरं तर दोघांवर या बिबट्यानं हल्ला केल्याची माहिती जी आहे ती सुद्धा पाहायला मिळते। मात्र खबरदारी जी आहे ती पोलिसांकडून घेण्यात येते कारण अशा पद्धतीनं भरवस्तीमध्ये हा बिबट्या शिरल्यानंतर नागरिक जे आहेत ते कुठेतरी चिंतेत असल्याचं पाहायला मिळतंय। याच पार्श्वभूमीवर ही सगळी दृश्य जी आहेत ती आपण पाहतोय। अगदी या बिबट्याला आता थोड्याच वेळात रेस्क्यू देखील करण्यात येईल अशी माहिती जी आहे ती सुद्धा पाहायला मिळते। ही सगळी दृश्य जी आहेत ते आपण पाहतोय। नक्कीच विशाल, तुम्ही आपल्यासोबत राहाच। ही दृश्य आपण पाहतो आहोत। या ठिकाणी वनरक्षक असतील त्याचबरोबर पोलीस देखील दाखल झालेले आहेत। भरवस्तीमध्ये हा बिबट्या शिरलेला आहे आणि उच्चभ्रू परिसरातील वुडलँड्स हॉटेलमध्ये देखील तो घुसला। या ठिकाणी काम करत असणाऱ्या माळीवर देखील त्याने हल्ला केलेला आहे। त्यामध्ये इथला माळी जखमी झालेला आहे आणि आता बिबट्याला पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत वनरक्षकांकडून त्याचबरोबर पोलिसांकडून। या ठिकाणी सुरक्षा देखील वाढवण्यात आलेली आहे आणि जी गर्दी झालेली आहे ती पांगवण्याचे प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत। मात्र बिबट्याला पकडण्यामध्ये यश येते का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। आणि बिबट्यानं या ठिकाणी 3 जणांवर हल्ला केलेला होता, 3 जणांना जखमी केलेला आहे। त्यानंतर पुन्हा एकदा महावितरणच्या कार्यालयामध्ये तो घुसलाय आणि आता या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न केले जात आहेत। पुन्हा एकदा जाणार आहोत विशाल यांच्याकडे। विशाल, या ठिकाणी नेमकी काय प्रयत्न केले जात आहेत कारण पोलीस देखील आहेत आणि वन विभागाचे कर्मचारी देखील आहेत। कशा प्रकारे बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत? नक्कीच पोलीस जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झाले आणि
विशेष म्हणजे वन विभागाचे कर्मचारी जे आहेत ते दाखल झाले त्या ठिकाणी ऍडिशनल एसपी देखील काय क्या अभी क्या मूवमेंट है? अभी वो एक ड्रेनेज में छुपा हुआ है, उसके लिए यहाँ पे वेटरनरी डॉक्टर और एसीएफ साहब और उसका टीम फॉरेस्ट वाले उसका जो प्लान कर रहे हैं, चीजें आ रहे हैं। बट हमारा एक विनंती है कि जे लोग हैं बाकी लोग बाहर जाना चाहिए, इंक्लूडिंग प्रेस। प्लीज आप थोड़ा बाहर वेट कीजिए, क्योंकि उसका 10 फीट 12 फीट तक उसका जंपिंग कैपेसिटी, एकदम जंप के अलावा इतना डेंस लोग है तो अटैक कर सकते किसी के ऊपर। ठीक है, आप थोड़ा हम लोगों को थोड़ा कोऑपरेट कीजिए, थोड़ा दूर वेट कीजिए। लेकिन ये जो लेपर्ड है ये अभी सिटी में घुस गया है। कल से ये जो सोशल मीडिया और मैसेज जो है ये वायरल हो रहे थे, ये इसके बारे में आपने क्या खबरदारी ली थी? नहीं, कल से नहीं, रात में वो 1:30 वाजता मैसेज आया था। उसके बाद फॉरेस्ट टीम जाके जहाँ पे उनको मैसेज मिला था वहां पे घूम के आए थे। कुछ सीसीटीवी कैमरामैन है तो प्रत्यक्ष साक्षी जी आए जो उसको देखे नहीं, इसीलिए वो लोग 2-3 घंटे वहीं पे वेट करके निकल गए थे। आज सुबह अभी 12 बजे एक इन्फॉर्मेशन आया था, उसके हिसाब से ये लोग प्लान किया। पहले वो आरटीओ ऑफिस के बाजू आया था, वहां से वो भाग के अभी एमएससीबी के ऑफिस का ड्रेनेज के गटर में वो छुपा हुआ। अभी इसको कैसे रेस्क्यू किया जाएगा? कैसी अभी यहाँ पे प्रशासनिक है? यहाँ पे उसका एक बेसिक प्लान है, उसके ऊपर गटर के ऊपर ये नेट डालने वाले हैं। एक बार नेट डाल दिया तो उसको सर्वाइवल रिस्पॉन्स किक इन हो जाएगा। उसका नेट को पुश करके बाहर आने के लिए कोशिश करते हैं। जब बाहर आने के लिए कोशिश किया तो ये लोग ट्रैंक्विलाइजर के साथ, एक वेटरनरी डॉक्टर रेडी है और बाकी फॉरेस्ट ऑफिसर्स भी हैप्पी है। वो जब अंदर आएगी बाहर नेट के ऊपर, वो पूरा रोल होके अटक सकता है। वो रोल होके कुछ बाहर उड़ी मारने के लिए कोशिश किया तो ट्रैंक्विलाइजर से उसको यूटिलाइज किया। कितने लोग अभी घायल है? 2 लोग। नक्कीच But safe सेफ आहे. नक्कीच आपण पाहतोय ही सगळी दृश्य जे आहेत ते आपण पाहिली की 2 लोक जे आहेत ते जखमी असल्याची पाहायला मिळते आणि यांचं रेस्क्यू करण्याचं काम जे आहे ते पोलिसांकडून करण्यात येते। विशेषतः खबरदारी जी आहे ती पोलिसांकडून घेण्यात येते, कारण बघ्यांची गर्दी जी आहे ती मोठ्या संख्येनं असल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी जी जाळी ओलांडून हा बिबट्या जो आहे तो पलीकडे गेलेला होता, त्या ठिकाणी घेण्यात असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळं संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांकडून एकच आवाहन जे आहे ते करण्यात येते की या ठिकाणी नागरिकांनी जी आहे ती खबरदारी विशेषतः घेण्यात यावी, कारण कोणत्याही क्षणी जर का बिबट्या जर बाहेर पडला तर मात्र परिस्थिती जी आहे ती हाताबाहेर जाऊ शकते। त्यामुळे पोलिसांनी खबरदारी घ्यावी असं एक जे आवाहन जे आहे ते विशेषतः करण्यात येत आहे। नक्कीच विशाल, या ठिकाणी माळीसह वनरक्षक आणि पोलिसांवर देखील या बिबट्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला होता। किती जण जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू करण्यात आलेले आहेत का, आणि त्यांची प्रकृती सध्या कशी आहे? सध्या 2 जण जखमी असल्याची पाहायला मिळते। त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक नसल्याची पोलिसांकडून माहिती जी आहे ती मिळते। मात्र हा जो सध्या हल्ला आहे तो कुठेतरी गंभीरच म्हणावा लागेल, कारण भर वस्तीमध्ये अशा पद्धतीनं हल्ला जो आहे तो झालेला आहे। खरं तर आजूबाजूला अनेक दुकानं आहेत, अनेक मॉल्स आहेत आणि अशाच ठिकाणी या बिबट्यानं हल्ला केला आणि त्यामुळेच ही परिस्थिती जी आहे ती कुठेतरी पोलिसांच्या सुद्धा हाताबाहेर गेली का असं सुद्धा म्हणावं लागेल, कारण वन विभाग जो आहे तो सध्या या ठिकाणी पोहोचला असला तरी हा बिबट्या जे आहे तो अद्याप सापडलेला नाही। त्यामुळं पोलिसांकडून याचं शोध कार्य जरी सुरू असलं तरी मात्र ही जोपर्यंत हा बिबट्या सापडत नाही तोपर्यंत ही जी बाब आहे ती चिंताजनकच असेल। नक्कीच विशाल, तुम्ही आपल्यासोबत राहात तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। बिबट्याला आता जेरबंद करण्याचे प्रयत्न केले जात आहेत। या ठिकाणी वेटरनरी डॉक्टर त्याचबरोबर वन विभागाचे कर्मचारी देखील पोहोचलेले आहेत आणि अगदी भर वस्तीमध्ये हॉटेल वुडलँडमध्ये हा बिबट्या घुसलेला होता आणि त्याने इथं काम करणारा एक माळी त्याचबरोबर अन्य एका व्यक्तीवर इतकंच नाही तर वनरक्षकावर देखील हल्ला केलेला आहे। यामध्ये ते जखमी झालेले आहेत आणि त्यानंतर महावितरणच्या कार्यालयामध्ये हा बिबट्या आता लपून बसलेला आहे। तर ही दृश्य आता समोर आलेली आहेत। या बिबट्यानं काही वनरक्षकांवर देखील हल्ला केलेला आहे। हॉटेल वुडलँडमध्ये बिबट्या घुसल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे। भर वस्तीचा हा भाग आहे, उच्चभ्रू सोसायटी या ठिकाणी आहे आणि वुडलँड हॉटेल असेल त्याचबरोबर BSNL कार्यालय असेल, इतकंच नाही तर महावितरणचं कार्यालय या ठिकाणी देखील हा बिबट्या घुसलेला होता आणि आज सध्या महावितरण कार्यालयातील एका ड्रेनेजमध्ये हा बिबट्या लपून बसल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे आणि त्याला बाहेर काढण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत। वनरक्षक त्याचबरोबर वन विभागाची टीम आणि वेटरनरी डॉक्टर देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। बिबट्याला पकडल्यानंतर त्याला बेशुद्ध केलं जाईल आणि मग त्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडलं जाईल अशी माहिती देण्यात आलेली आहे। मात्र या ठिकाणी बघ्यांची देखील गर्दी झालेली आहे, त्यामुळे पोलिसांनी आवाहन केलेलं आहे की इथं गर्दी करू नका।
तर या घटनेवर आणि कोल्हापुरातील या बातमीकडे आपलं लक्ष असणारच आहे. वळूया पुढच्या बातमीकडे. तर कोल्हापूरमध्ये भरवस्तीत हा बिबट्या शिरलेला आहे आणि त्याला पकडण्याचे सर्वतोपरी प्रयत्न आता केले जात आहेत. तर या बिबट्यानं काही जणांवर हल्ला देखील केलेला आहे आणि यामध्ये 2 ते 3 जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे.